अध्याय पहिले पत्र 6वा अध्याय 9 ते 11 वचन आपण ऐकून वाचू. पहिले करून 6वा अध्याय 9 ते 11 वचन आपण ऐकून वाचू. जे अन्याय ते देवाच्या राज्याचे वतन पावणार नाहीत हे तुम्हाला ठाऊक नाही काय? फसू नका. जारकर्मी, मूर्तीपूजक, व्यभिचारी, स्त्रीसारखा संभोग घेणारे पुरुष संभोग घेणारे, 10वे वचन, आणि तुम्हातले कित्येक तसे होते. तथापि तुम्ही प्रभू येशूच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले व पवित्र केलेले व न्यायी ठरवलेले आहात. देवापास वचन या ठिकाणी तुम्हाला मला म्हणत आहे ते आहे की कोण देवबापाच्या राज्याचे वतन पावणार नाही. या ठिकाणी पुष्कळ गोष्टी दिलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली गोष्ट दिलेली आहे ती जारकर्म आहे. पहिली गोष्ट दिलेली आहे ती म्हणजे जारकर्म. जारकर्म म्हणजे इंग्लिशमध्ये अडल्टरी. आणि हे व्यभिचार आणि जारकर्म ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या ठेवलेल्या आहेत देवबापाने. आणि याचं उदाहरण तुम्हाला मला हे जारकर्म म्हणजे काय याचं उदाहरण तुम्हाला मला जुन्या करारामध्ये काही पुस्तकांच्यामधून पाहायला मिळतं. जर आपण हे मायनर प्रॉफिट्स म्हणजे जे होशेपासून पुढं जर पुस्तकं पाहिली, होशे, योएल, आमोस, ओबद्या आणि पुढं योना, मिका, नहूम, हबक्कूक, सफन्या, हग्गई, मल्खिया, जकर्या आणि मलाकी ही जी पुस्तकं आहेत ही 12 पुस्तकं. ही 12 पुस्तकं काय याला म्हटलं जातं आहे पण मायनर प्रॉफिट्स म्हणतो. मायनर प्रॉफिट्स म्हणजे काय? ते कमी आहे, त्यांची संख्या कमी आहे. होशेमध्ये जरासे जास्त हे आहेत, मलाकीमध्ये थोडेसे जास्त अध्याय आहेत. अन्यथा ते छोटी पुस्तकं आहेत म्हणून त्याला काय म्हटले मायनर प्रॉफिट्स. परंतु हे जरी मायनर प्रॉफिट्स म्हटलं असलं तरी देवबापांची इच्छा, देवबापांचं वचन देवबापांनी त्या प्रत्येक पुस्तकातून व्यवस्थित रीतीनं आम्हाला प्रगट केलेलं आहे. नवीन करारामध्ये जे सांगितलेलं आहे त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे विस्तृत प्रमाणामध्ये आपल्याला जुन्या करारामध्ये सांगण्यात आले आणि त्याचा संबंध जुन्या करारामध्ये आपल्याला जोडायचा आहे. किंवा जुन्या करारामध्ये जे काय सांगितलेलं आहे ते विस्तृतपणे जे सांगितलेलं आहे ते देवबाप काय करत आहेत आम्हाला नवीन करारामध्ये त्याची प्रचिती देत आहे. कसं आहे त्याची प्रचिती देत आहे. म्हणून देवबापांनी जारकर्म जो शब्द वापरलेला आहे त्याविषयी जुन्या करारामधल्या मायनर प्रॉफिट्समधल्या होशेच्या पुस्तकामध्ये अतिशय स्पष्ट रीतीनं देवबापांनी सांगितलेलं. आपण पूर्ण काही पुस्तक पाहणार नाही परंतु आपण या पुस्तकाचा थोडासा आढावा घेणार आहे. थोडंसं ओव्हरलुक आपण ते पुस्तक करायचं आहे की या पुस्तकामध्ये काय देवबापांनी सांगितलेलं आहे आणि हे जारकर्माशी कसा संबंध तिथं जोडलेला आहे आणि देवबापांना काय अपेक्षित आहे. ह्या गोष्टी आपण या पुस्तकातून हळूहळू अभ्यास करू. देवबाप जसं सांगतील तसं शिकवतील तसं आपण या मायनर प्रॉफिटचा थोडा अभ्यास काही वेळेला करत जाऊ जसं देवबाप वेळ देतील तसं. त्यामधलं पहिलं पुस्तक कुठलं आहे? होशेचं पुस्तक आहे. पहिलं पुस्तक होशेचं पुस्तक आहे. आता खरं तर होशेचं पुस्तक ही दानियेला नंतर येत आहे. दानियेलाचं पुस्तक अगोदर नंतर होशेचं पुस्तक. परंतु घडलेल्या घटना ज्या आहेत त्या होशेनंतर दानियल 150 वर्षानंतर होता. म्हणजे दानियल 150 वर्षानंतर होशेनंतर होते आपल्याला असं दिसून येईल. म्हणजे कधी ज्यावेळी ह्या लोकांना खासद्यांच्या देशामध्ये देवबापांनी काय केलेलं आहे पकडून नेलेलं आहे देवबापांनी आणि शिक्षा म्हणून इस्रायलाच्या लोकांना नेलेलं आहे. इस्रायलाच्या लोकांना देवबापांनी पूर्ण पांगवलेलं आहे. त्यांच्याशी देवबापांनी काय संबंध ठेवलेला नाही. परंतु यहुदावरती देवबापांचं प्रीती आहे. कशामुळं? दाविदांच्यामुळे देवबापांची यहुदावरती प्रीती आहे. इस्रायलाच्या लोकांच्यावरती म्हणजे यहुदावरती प्रीती आहे. नॉर्थ आणि साऊथ असे 2 प्रकार इस्रायलाचे. ज्याच्यामध्ये नॉर्थमध्ये राहणारे हे लोक कोण? इस्रायलाचे लोक. हे 10 वंश जे आहेत आणि 2 वंश जे होते ते इकडं म्हणजे कुठं यहुदामध्ये राहणारे म्हणजे यरुशलेममध्ये राहणारे लोक. हे 2 वंशाचे लोक. हे साऊथमध्ये राहणारे. साऊथमध्ये म्हणजे साऊथ आणि नॉर्थ म्हणजे दक्षिणेमध्ये राहणारे आणि नॉर्थमध्ये म्हणजे उत्तरेला राहणारे हे लोक इस्रायलाचे लोक. हे 10 वंश या राहत होते. आता हे होशे जो देवबापाने निवडलेला संदेष्टा होता हा होशे कुठं होता? इस्रायलामध्ये होता.
आणि इस्रायलामध्ये होता त्यावेळेला 1900 साधारणतः 15व्या शतकामध्ये, इसवी सन पूर्व 715व्या शतकापासून ते 745 म्हणजे साधारणतः एक 40 वर्षाचा काळ, 755 पर्यंत, 755 ते 715 उलटं म्हणायचं असतं इसवी सन पूर्व, त्या 40 वर्षाच्या कालावधीमध्ये होशे हा संदेष्टा त्या ठिकाणी काम करत होता. याचा रेफरन्स जर आपण बघितला तर कुठं पाहायला मिळतो आपल्याला, दुसरी इतिहासाचं पुस्तक 14वा अध्याय ते 20व्या अध्यायामध्ये होशे हा संदेष्टा काम करत होता इस्रायलामध्ये. दुसरे इतिहास 14वा अध्याय ते 20वा अध्याय तुम्ही आपण नंतर घरी गेल्यानंतर वाचून पहा की याच्यामध्ये कोण काम करत होता. ज्यावेळी ते होता त्यावेळी यराबाम त्या ठिकाणी राजा होता. होशेचं पुस्तक आणि त्याचा पहिला, आपण होशेच्या पुस्तकाची पहिली 3 अध्याय एक वाचूया. फार मोठं नाही, पटदिशी वाचून होईल म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. होशेचं पुस्तक आणि त्याचा 1 ते 3 अध्याय आपण आळीपाळीने वाचू. उज्जिया, योथाम, आहाज, हिजकिया यहुदाचे राजे यांच्या दिवसात आणि योआशाचा मुलगा यराबाम इस्रायलचा राजा याच्या दिवसात बैरीचा मुलगा होशे याच्याकडे जे यहोवाचे वचन आले ते हे. मग त्याने जाऊन दिबलाईमाची मुलगी गोमर घेतली आणि ती बरोबर राहिली आणि तिने त्याच्या मुलाला जन्म दिला. आणि त्या दिवशी असे होईल की मी इस्रायलाचे धनुष्य इस्रायलाच्या खोऱ्यात मोडीन. परंतु यहुदाच्या घराण्यावर मी दया करेन आणि यहोवा त्यांचा देव याच्याकडून त्यांना तारीन आणि मी त्यांना धनुष्याने किंवा तलवारीने किंवा लढाईने किंवा घोड्याने किंवा स्वारांनी तारणार नाही. तेव्हा यहोवाने म्हटले, त्याचे नाव लो आम्ही म्हणजे माझे लोक नाहीत असे ठेव, कारण तुम्ही माझे लोक नाही आणि मी तुमचा देव असं जाणार नाही. तेव्हा यहुदाचे संतान व इस्रायलाचे संतान ही एकत्र मिळतील आणि आपणावर एक प्रमुख नेमतील व देशातून वर जातील, कारण इस्रायलाचा दिवस मोठा होईल. तुम्ही आपल्या आईशी वाद करा, कारण ती माझी बायको नाही व मी तिचा नवरा नाही. ती तर आपल्या समोरून आपले व्यभिचार आणि आपल्या स्तनांच्या मधून आपली जारकर्मी दूर करो. आणि तिच्या लेकरावर मी दया करणार नाही, कारण ती व्यभिचारांची लेकरे आहेत. जास्त पहा, मी तुझ्या मार्गाला काटेल्या झाडांची कुंपण घालीन आणि तिला तिच्या वाटा सापडणार नाहीत अशी आडबीन मी तुझ्या पुढे बांधीन. कारण मीच तिला धान्य व द्राक्ष व तेल देत असे आणि तिचे रुपये व सोने ज्यांची त्यांनी बालांनी मूर्ती केली तीच बहुतपट करीत असे हे तिला समजले नाही. आणि आता तिची लाज तिच्या प्रियांच्या समक्ष उघडी करीन आणि तिला माझ्या हातातून सोडवणार नाही. आणि तिचे द्राक्षवृक्ष व तिची अंजिराचे झाडे ज्याविषयी ती म्हणाली आहे की ही माझ्या प्रियांनी मला दिलेली वेतने आहेत,
ती मी उजाड करीन आणि मी ती जंगल करीन, मग रानातले पशु तू खातील आणि असे याकरता पहा मी तिला मोहून तिला रानात आणि मी तिच्याशी तिच्या हृदयाशी गोड वचने बोलेन. आणि यहोवा म्हणतो त्या दिवसात असे होईल की तू मला इशी म्हणजे माझा नवरा म्हणशील आणि तू मला बाली म्हणजे माझा धनी म्हणणार नाहीस. आणि त्या दिवसात मी त्यांच्यासाठी रानातल्या पशूंशी व आकाशातल्या पक्ष्यांशी व भूमीवरल्या सरपटणाऱ्यांशी करार करीन आणि मी धनुष्य व तलवार व लढाई पृथ्वीतून मोडून टाकीन आणि त्यांना निर्भय निजू देईन. आणि मी आपणाशी तुला विश्वासूपणे वाग्दत्त करून घेईन आणि तू यहोवाला जाणशील. आणि पृथ्वी धान्याला द्राक्षरसाला व तेलाला उत्तर करील आणि ती इस्रायलाला उत्तर करील. आणि यहोवाने मला म्हटले तू पुन्हा जा आणि जी स्त्री आपल्या पतीला प्रिय असूनही जार करविली आहे अशा स्त्रीवर प्रीती कर. जसा यहोवा इस्रायलाच्या संतानावर प्रीती करतो त्याप्रमाणे तू तिच्यावर प्रीती कर. ते तर अन्य देवाकडे वळतात आणि मनुकांच्या ढेपांची आवड धरतात. आणि मी तिला म्हटले तू पुष्कळ दिवस माझीच होऊन राहा, व्यभिचार करू नको व कोणा इतर पुरुषाची बायको होऊ नको, मीही तुझ्याशी तसाच वागेन. त्यानंतर इस्रायलाची संताने फिरतील आणि यहोवा त्यांचा देव याला व दावीद त्यांचा राजा याला ते शोधतील आणि पुढल्या काळात ते भय करून यहोवाकडे व त्याच्या चांगुलपणाकडे येतील. 4 अध्याय आणि 6 वचन आपण एकत्र वाचू. 4 अध्याय 6 वचन. माझे नष्ट होतात या ठिकाणी देवबापाचं वचन म्हणत आहे. होशेच्या पुस्तकामध्ये होशे या शब्दाचा अर्थ साल्वेशन. होशे या शब्दाचा अर्थ साल्वेशन. या ठिकाणी यराबाम राज्य करत आहे आणि भयंकर स्थिती केलेली आहे. यराबामाचं राज्य वाचलं दुसरा यराबाम. पहिला यराबाम म्हणजे याचा मुलगा शल्मोनाचा मुलगा यराबाम आणि हा दुसरा यराबाम सेकंड असं म्हटलेलं आहे. हा ज्यावेळी राज्य करत होता त्यावेळी भयंकर इस्रायलाची परिस्थिती होती. जे काही सेवा करत होते ती याजक अतिशय अपवित्रपणे सेवा करत होते. त्यामुळं देवबापांच्या समोर जाण्यासाठी कुणालाही धैर्य नव्हतं. देवबापांचं मुखदर्शन होत नव्हतं. देवबापांच्याकडून वचन कोणाला मिळत नव्हतं. देवबाप कुणालाही मार्गदर्शन करत नव्हते. आत्मिकरीतीनं अतिशय भयंकर अवस्था. या ठिकाणी काय लिहिलं 4 अध्याय 6 वचनामध्ये देवबापाचं वचन म्हणत आहे की ते लोक माझे लोकांना अजिबात ज्ञान राहिलेलं नाही. माझे लोक ज्ञान नसल्यामुळे नष्ट होतात आणि तू ज्ञान नाकारले आहे. देवबापाचं वचन म्हणत आहे. यराबामाच्या वेळेला ज्ञान नाकारलेलं आहे. देवबापाचं ज्ञान नाकारलेलं आहे आणि ते इतर देवांच्या पूजेकडे, इतर धर्माचे इतर अशेरा देवींच्या पूजेकडे वगैरे हे लोक सगळे लक्ष त्यांच्याकडे लावले आहे. देवबापापासून लक्ष काढलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये पहिली गोष्ट म्हणजे आत्मिकरीतीनं हे राष्ट्र जवळपास मृत स्थितीमध्ये गेलेलं आहे. आत्मिकरीतीनं भयंकर परिस्थिती झाली. एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय झाली की नुसतं आत्मिकरीतीनं मृत झालाच नाही तर यराबामाचं राज्य इतकं दुष्टपणाचं होतं. त्यामुळं सामाजिक परिस्थिती पण एकदम बिघडलेल्या अवस्थेमध्ये होती. तुम्ही आम्ही वाचलं दुसऱ्या आणि शेवटच्या अध्यायामध्ये देवबापाचं वचन म्हणत आहे प्रत्येकजण आपापल्या इच्छेप्रमाणे जसं वाटेल तसं वागत होतं. म्हणजे याचा अर्थ काय की त्या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था काय नव्हती अजिबात. देवबापाचं भय जर नसलं तर जगामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहणार नाही. अमेरिकेमध्ये कायदा आणि सुव्यवस्था खूप चांगल्या रीतीने आहे. त्याचं कारण का मी म्हणतो सगळे अमेरिकन्स नाही परंतु
पुष्कळ अमेरिकन लोक देवबापाचं भय धरणारे लोक आहेत, देवबापाचं भय धरून चालणारे लोक आहेत. आणि त्याच्यामुळे काय त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था खूप चांगल्या रीतीनं राबवली जाते. देवबापाचं भय मुस्लिम राष्ट्रांच्या मध्ये त्यांना जरी माहिती नसलं तरी देखील देवबापांचं भय मुस्लिम राष्ट्रांच्या मध्ये पण भयंकर आहे. त्यामुळे काय त्यांच्यामध्ये पण कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित रीती नाही. परंतु ज्या राज्यात जगातल्या देशांच्या मध्ये देवबापाचं भय नाही त्या देशांच्या मध्ये भयंकर परिस्थिती आहे कायदा आणि सुव्यवस्थेची. त्या ठिकाणी आपल्याला समजत नाही काय होत आहे आणि काय नाही. तशी इस्रायलामध्ये भयंकर परिस्थिती होती. आता त्या ठिकाणी होशे हा त्या ठिकाणी संदेष्टा म्हणून देवबापाने त्याला निवडले. आता होशेच्या द्वारे देवबाप इस्रायलाच्या लोकांशी बोलत आहे. होशेच्या जीवनावरून देवबाप इस्रायलाच्या लोकांशी बोलत आहे. आणि त्यावेळेला देवबापाने होशेला सांगितलेलं आहे. काय होशेला सांगितलेलं आहे? देवबाप म्हणत आहे की तू एका व्यभिचारिणीला स्वतःची पत्नी म्हणून घेऊन ये. व्यभिचारिणी म्हणजे वेश्या. आता तू काय कर, एक वेश्या घे आणि तू काय कर, तिला स्वतःची पत्नी म्हणून घेऊन ये. अरे होशे देवबापाचा पवित्र माणूस, देवबापाचं वचन ज्या माणसाकडे येत आहे तो मनुष्य किती पवित्रतेने जगणारा असेल, न्यायीपणाने देवबापांच्या समोर जगणारा आहे. खूप चांगला मनुष्य आहे होशे त्या ठिकाणी इस्रायलाच्या देशामध्ये. आणि त्याच्याकडे देवबापाचं वचन आणलं. आता तू काय कर, एक वेश्येला जाऊन स्वतःची पत्नी म्हणून निवडून घेऊन ये. होशेला एकदम मोठा प्रश्न पडला असेल, काय देवबापाचं वचन का सांगत आहे, देवबाप असं का सांगत आहेत मला, कशासाठी म्हणून जाऊन व्यभिचारी एक वेश्येला आणि स्वतःचा पत्नी म्हणून का म्हणून स्वीकारायचं. परंतु तुम्हाला मला असं दिसतंय की होशे गेलेला आहे देवबापाच्या आज्ञेप्रमाणे. आणि त्यांनी ती जी मुलगी आहे गोमर, जी त्या ठिकाणी त्या इस्रायलामध्ये वेश्या व्यवसाय करत होती, तिला घेतलेला आहे आणि स्वतःची पत्नी म्हणून ती घेऊन आलेली आहे. त्या नगरामध्ये खूप मोठा गोंधळ माजला असेल त्यावेळेला. अरे हा देवाचा एकदम पवित्र दास, पवित्र मनुष्य, आणि हे वेश्येला कसं काय पत्नी म्हणून आणलेला आहे, कसं झालं, हे कसं शक्य झालं, का शक्य झालं, हे कसं काय शक्य आहे. लोकांना खूप आश्चर्य वाटलं असेल, कसं झालेलं आहे, कशामुळे झालेलं आहे. तेवढं झालं असं नाही तर होशेला गोमर पासून 3 मुलं झाली. 3 मुलांची नावं आपण पाहतो, इस्रेल आणि लोआमी आणि लोदबार, ही 3 मुलं झालेली. या 3 मुलांच्या द्वारे पण देवबाप इस्रायलाच्या लोकांशी बोलत आहे. इस्रायलाच्या द्वारे देवबाप म्हणत आहे की इस्रायलाच्या खोऱ्यामध्ये मी अशी लढाई करेन की इस्रायलाच्या खोऱ्यामध्ये ह्या लोकांना मारून टाकेन. दुसरी गोष्ट देवबाप म्हणत आहेत लोआमी, म्हणजे हे देवबाप म्हणत आहेत हे माझे लोक नाही. तिसरी गोष्ट काय म्हणत आहेत, यांच्यावर तुम्ही कधीही दया करणार नाही इस्रायलाच्या लोकांच्यावर. हे नावाच्या द्वारे देवबाप त्यांना सांगत आहे. कुणाला सांगत आहे? इस्रायलाच्या लोकांना होशेच्या मुलांच्या द्वारे देवबाप संदेश देत आहेत. प्रियांनो, काही दिवस गेले, 3 मुलं झालेले आहेत, गोमर आणि होशे राहत आहेत. काही दिवसानंतर ही 3 मुलं झाल्यानंतर तुम्हाला मला असं दिसतंय की गोमर परत होशेला सोडून परत तिच्या व्यवसायाकडे परत गेलेली आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये आपण वाचतो, 2रा अध्याय आणि त्याचं 5वं वचन. 2रा अध्याय 5वं वचन. कारण त्यांच्या आईने व्यभिचार केला आहे, जिने त्यांचे गर्भधारण केले तिने लाजेची कर्म केली आहेत. कारण ती म्हणाली, जे माझे प्रिय मला माझे अन्न व माझे पाणी, माझे लोकर व माझं ताक, माझे तेल व माझे पेय देतात, त्यांच्या मागे मी जाईन. परत एकदा गेले. काय केलेलं आहे? नवऱ्याला सोडलेलं आहे, 3 मुलांना सोडलेलं आहे, परत एकदा व्यवसायाकडे गेलेलं आहे. या ठिकाणी काय म्हटलंय, मला कोण अन्न देत होतं आणि जे मला वस्त्र देत होतं आणि मला तेल देत होतं आणि मला ज्या ज्या गोष्टी देत होते त्यांच्यावर मी परत जाईन. परत ती गेलेली. अशा परिस्थितीमध्ये माझ्या प्रियांनो,
सर्व लोक पाहत आहेत कशी परिस्थिती आलेली आहे. आणि गोमर परत गेली. काही लोक हसले असतील होशेला, काय म्हणून ते बाईशी विवाह केला असेल, ही परत जाणारच होती. परंतु देवबाप तुम्हाला मला असं दिसतंय 3ऱ्या अध्यायामध्ये होशेला सांगत आहेत. काय सांगत आहेत? 3रा अध्याय 1ल्या वचनामध्ये, तू जा. 3रा अध्याय 1 वचन, होशेचं पुस्तक 3रा अध्याय 1 वचन. आणि यहोवाने मला म्हटले, तू पुन्हा जा आणि जी स्त्री आपल्या पतीला प्रिय असून जारकर्मिणी आहे अशा स्त्रीवर प्रीती कर. वास्तविक काय झालं असतं, काय झालं असायला पाहिजे होतं? काय होईल जगामध्ये? व्हाईस वर्सा, पती पत्नी हे जे संबंध आहेत हे देवबापाने पहिल्यापासून इस्रायलाचे लोक आणि देवबाप असे संबंध ठेवलेले आहेत. पती आणि पत्नी याचा अर्थ इस्रायलाचे लोक आणि देवबाप. नवीन करारामध्ये पती आणि पत्नी म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आणि मंडळी. 21 पत्र आणि त्याच्या 5व्या अध्यायामध्ये आपण वाचतो. ही गूज आहे. या ठिकाणी समजा 3 मुलं झाल्यानंतर परत एकदा बाई एखादी परत ते व्यभिचाराकडे गेलेले, वेश्या झालेले आहे, परत त्याच्या व्यवसायाकडे गेलेले आहे असं गृहीत धरू, तर काय होणार? डायव्होर्स झाल्याशिवाय काय होणार नाही, दुसरं काय होणार नाही. त्या ठिकाणी काय होणार? डायव्होर्स होणार. खरं तर डायव्होर्स व्हायला पाहिजे होता, कारण व्यभिचार हे डायव्होर्ससाठीचं सगळ्यात देवबापाने दिलेलं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की याच्याशिवाय कोणी डायव्होर्स एकमेकाला देऊ नये. मराठीच्या पुस्तकामध्ये देवबाप डायव्होर्सविषयी लिहित आहे, जकर्याच्या पुस्तकामध्ये पण लिहित आहे. खरं तर देवबापाचं वचन म्हणत आहे की पती पत्नीने एकमेकापासून वेगळं होऊ नये. देवबापाने त्यांना एकत्र केलेलं आहे, परंतु व्यभिचाराच्या कारणाला वाचून कोणी सोडत असेल, प्रभू येशू म्हणतात, म्हणजे व्यभिचार करणाऱ्यांच्या बाबतीमध्ये देवबाप म्हणतात पतीनं पत्नीच्या विरुद्ध व्यभिचार जर केला असेल तर ते नातं संपवायला काही हरकत नाही. देवबापाने परवानगी दिलेली आहे तशी. परंतु देवबाप ह्या परवानगी देण्याच्या अगोदर आणखीन एक कठीण गोष्ट होशेला सांगत आहेत. काय सांगत आहेत? तू जा, अजून काय कर, त्या गोमरकडे जा आणि तू काय कर, तिला क्षमा कर आणि परत एकदा तुझ्या घराकडे घेऊन ये. होशे गेलेले आहे. नुसते गेले असं नाही. 3रा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये लिहिले की होशेंनी गोमरसाठी परत एकदा खंडणी दिल्यासारखं त्या ठिकाणी जे काही किंमत असेल ती दिलेली आहे आणि परत गोमरला घेऊन आलेले आहे. पहा, होशेचं पुस्तक 3रा अध्याय आणि 2रं वचन. मग मी 15 रुपये व 1 होमर जव व 1 लेतर जव देऊन तिला माझ्यासाठी विकत घेतले. 3रं वचन. आणि काय म्हणले? आणि मी तिला म्हणालो, तू पुष्कळ दिवस माझीच होऊन राहा, व्यभिचार करू नको, कोणाही इतर पुरुषाची बायको होऊ नको, मीही तुझ्याशी तसाच वागेन. त्या ठिकाणी सांगितलं म्हणजे होशेनं जाऊन परत एकदा गोमरला काय केलेलं आहे? विकत आणलेलं आहे. प्रियांनो, जगामध्ये कधीही घडणार नाही अशी घटना घडलेली. तिला परत विकत घेऊन आलेलं आहे. स्वतःजवळचे पैसे खर्च केलेले आहे, स्वतः खर्च पडलेला आहे आणि परत एकदा गोमरला घेऊन आलेला. काय दाखवत आहे प्रियांनो तुम्हाला? जुन्या करारामध्ये जर पाहिलं तर जुन्या करारामध्ये ही गोमर म्हणजे इस्रायलाच्या लोकांचं प्रतीक आहे. गोमर कोण आहे? इस्रायलाच्या लोकांचं प्रतीक आहे. कारण या ठिकाणी लिहिलंय 3ऱ्या अध्यायामध्ये आणि त्याचा 3रा अध्याय 1 वचन आणि त्याचा शेवटचा भाग. आणि यहोवाने मला म्हटले, जसा यहोवा इस्रायलाच्या संतानावर प्रीती करतो त्याप्रमाणे तू तिच्यावर प्रीती कर. ते तर अन्य देवाकडे वळतात, मनुकांच्या ढेपांची आवड धरतात. ही गोमर कोण? ही गोमर म्हणजे इस्रायलाचे लोक. माझ्या प्रियांनो, इस्रायलाचे लोक कसे वागत आहे? देवबाप म्हणत आहे, ज्यावेळी ते बंधनामध्ये होते, कुठं? मिस्रामध्ये, त्यावेळेला कसं पाहिजे तसं वागत होते, स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगत होते, स्वतःला जसं पाहिजे तसं जगत होते. परंतु
अब्रामाशी केलेला करार मी काही सोडलेला नाही. त्यांना कनान देशामध्ये दूध आणि मध वाहणाऱ्या देशामध्ये मी घेऊन जाईन, हा करार मी केलेला आहे अब्रामाशी. अब्रामाच्या संतानांना मी देवबापाच्या राज्यामध्ये घेऊन जाईन, हा मी करार केलेला आहे. म्हणून देवबापांची इस्रायलावरची प्रीती कमी झालेली नाही. देवबापाने काय केलेलं आहे? इस्रायलाच्या लोकांना मिस्रामधून स्वतःच्या मुलासारखं लेकरासारखं खांद्यावर घेऊन, त्या मोशेंना खांद्यावर घेऊन इस्रायलाच्या लोकांना देवबाप कुठे घेऊन आलेले आहेत? कनान देशामध्ये 400 वर्ष, 450 वर्ष, 430 वर्ष त्या ठिकाणी या लोकांनी अतिशय कष्टामध्ये, अतिशय दुःखामध्ये, अतिशय त्रासामध्ये घालवल्यानंतर परत एकदा देवबाप ह्या लोकांना इस्रायलामध्ये दूध आणि मध वाहणाऱ्या देशामध्ये, समृद्ध देशामध्ये स्वतःच्या सामर्थ्याच्या द्वारे घेऊन आलेले आहे. स्वतः देवबाप त्यांच्यासाठी लढत आहे. स्वतः त्या ठिकाणी देवबाप घेऊन आलेले आहे. आता देवबाप काय सांगत आहे? तुमच्या समोर अन्य देव नसावे. देवबापांची इच्छा आहे, एकच इच्छा आहे देवबापांची, तुमच्या समोर अन्य देव नसावे. जसे एका पतीची पत्नीकडनं, एका पत्नीची पतीकडनं अशी अपेक्षा आहे की तुझ्या माझ्याशिवाय दुसरं कोण तुझ्या अंतःकरणामध्ये, मनामध्ये, डोळ्यासमोर नसावं. कोण असलं तर पत्नीला भयंकर राग येणार, पतीला पण भयंकर राग येणार. असं काय केलं तर भयंकर म्हणजे भयंकर राग येणार. त्यासाठी देवबापाने पती पत्नीचं उदाहरण गोमर आणि या होशेचं उदाहरण तुमच्या माझ्यासमोर ठेवलेलं आहे की याद्वारे देवबाप दाखवत आहे की मनुष्याला इतका राग येणार. गोमर काय दाखवत आहे? गोमर दाखवत आहे की इस्रायलाचे लोक आहेत, कसेही लोक, अपवित्र लोक जे त्या ठिकाणी मिस्रामध्ये राहिलेले आहेत, स्वतःच्या इच्छेप्रमाणे चालणारे, स्वतःच्या मनाप्रमाणे चालणारे, स्वतःला खुश करणारे, स्वतःला आनंद देणारे लोक आणि होशेसारखे देवबाप, परमपवित्र देवबाप, स्वतः परमपवित्र देवबापाने काय केलेलं आहे? या लोकांना या मिस्राच्या दास्यातून काढून आणून इस्रायलाच्या राज्यामध्ये ठेवलेलं आहे. दूध मध वाहणाऱ्या देशामध्ये आले, काही वर्ष व्यवस्थित राहिले, पुढच्या पिढ्या आल्या, दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पिढ्या आल्या. देवबापाने सांगून ठेवलेलं होतं की माझं नियमशास्त्र तुम्ही प्रत्येक पिढीला तुमच्या शिकवा, जेणेकरून देवबाप कोण देवबाप आहे, केव्हा देवबाप, कसे जिवंत देवबाप आहे याची तुम्हाला तुमच्या लेकरांना ओळख होत राहील. परंतु हे लोक दूध आणि मध वाहणाऱ्या देशामध्ये, म्हणून या ठिकाणी लिहिलेलं आहे की मनुकांच्या ढेपांच्याकडे त्यांचं लक्ष होतं. म्हणजे काय होतं? समृद्धीकडे लक्ष होतं. या इस्रायलामध्ये समृद्धी मिळवण्याच्या मागे लागले. इस्रायलामध्ये राहून कसं मिळवता येईल, आणखीन कसं मिळवता येईल, आणि माझे कसे द्राक्षमळे जादा वाढवता येतील, आणि काय करता येईल, ह्याच्याकडे त्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्यामध्ये काय झालं? आपल्या मुलांना देवबापांची ओळख करून द्यायला हे लोक विसरले. परिणाम काय झाला प्रियांनो? परिणाम हा झाला की ही पिढी देवबापांच्यापासून दूर गेली. शत्रू शैतानानं बरोबर त्यांना अन्य देवांच्या नादाला लावले. शत्रू शैतानानं त्यांना बरोबर अन्य देवांच्याकडे वळवलेलं. माझ्या प्रियांनो, देवबापांचा क्रोध चेतवण्याचं काम या लोकांनी केलं. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा देवबापांनी आणखीन एक व्यवस्था केली. काय व्यवस्था केली? या लोकांना परत आपलं करून घेण्यासाठी स्वतःचे एक पुत्र, एकुलते एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त यांना या जगामध्ये पाठवले. जसं माझ्या प्रियांनो या ठिकाणी होशेनं खर्च केलेला आहे, होशेनं काय केलेलं आहे? खर्च केलेला आहे. होशेनं विकत आणलेलं आहे या लोकांना, की गोमरला विकत घेऊन आलेला आहे. तसं देवबापाचं वचन म्हणत आहे, मी तुम्हाला स्वतःच्या रक्तानं विकत घेतलेलं आहे. प्रभू येशूने स्वतःच्या रक्तानं विकत घेतलेलं आहे इस्रायलच्या लोकांना. आता देवबाप काय म्हणत आहेत? होशेचं पुस्तक 3 अध्याय 3 वचन. आणि मी तिला म्हणालो, तू पुष्कळ दिवस माझीच होणार, व्यभिचार करू नको, कोणाही इतर पुरुषाची बायको होऊ नको, मीही तुझ्याशी तसाच वागेन. देवबाप म्हणत आहेत. आता काय म्हणत आहेत? आता तू इतर कोणा पुरुषाकडे का पाहू नकोस,
माझी होऊन राहा, व्यभिचार करू नको. जसा मी तुझ्याशी वागत आहे तशी तू माझ्याशी वाग. प्रियाने इस्रायलच्या लोकांचं झाड तुमच्या आणि माझ्यासाठी पण संदेश आहे. तुमच्या आणि माझ्यासाठी संदेश आहे. प्रिया, हे गोमर म्हणजे कोण? जगातले लोक ज्यांना देवापाची ओळख नव्हती. इफिस्करास पत्र 2 अध्याय. देवापासून खूप दूर, अन्यायामध्ये पापामध्ये राहणारे लोक, अंतकणामध्ये पापाशिवाय दुसरं काही नाही, विचारामध्ये कृतीमध्ये शब्दामध्ये असंख्य पाप भरलेले असे लोक, स्वतःच्या इच्छेनं वागणारे, स्वतःच्या मनाप्रमाणे जगणारे लोक. देवबाप म्हणत आहे, काय म्हणत आहे? मी तुमच्यावरती प्रीती केलेली आहे. कशी प्रीती केलेली आहे? इर्मिया पुस्तकामध्ये लिहिले. इर्मिया 31 अध्याय 3 वचन. इर्मिया पुस्तक 31 अध्याय 3 वचन. इर्मिया पुस्तक 31 अध्याय 3 वचन. कृपा करून आपण एकत्र वाचू. माझ्या पाठीवर म्हणा, यहोवा दुरून माझ्या दृष्टीस पडू म्हणाला, मी सार्वकालिक प्रीतीने तुझ्यावर प्रीती केली आहे, म्हणून मी प्रेमदयेने तुला ओढून घेतले आहे. हे खूप वचन सुंदर आहे. देवापाचं वचन काय म्हणत आहे? मी सार्वकालिक प्रीतीने तुझ्यावर प्रीती केलेली आहे. सार्वकालिक रीतीनं मी प्रीती केलेली आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ हा की देवबापांच्या लोकांवरची प्रीती कधीही कमी होणार नाही. यस, खूप महत्वाची गोष्ट. मुलं चुकतात, मुलं काही चुकीच्या गोष्टी करतात, मुलं काही डिसिजन असे काही निर्णय घेतात की आईवडिलांना आवडत नाही. मुलं काही वेळेला आईवडिलांच्या आज्ञा मोडत राहतात. मुलं काही वेळेला आईवडिलांच्या इच्छेविरुद्ध वागतात. असं काही जगतात की आईवडिलांना कसं दुःख होईल. परंतु आईवडिलांची मुलांच्यावरची प्रीती कमी झालेली दिसते काय? आपल्याला नाही दिसत. आईवडिलांची मुलांच्यावरची प्रीती तशीच राहते. प्रिया, कशी? सार्वकालिक प्रीतीनं त्यांच्यावरती प्रीती करत राहतात. देवबापांची प्रीती सुद्धा कशी? देवबापांनी तुमच्या आणि माझ्यावरती सार्वकालिक रीतीनं प्रीती केलेली आहे. म्हणजे काय? म्हणजे देवबाप तुम्ही आणि मी करत असलेल्या पापांच्या बद्दल देवबापांना दुःख होत असेल, तुम्ही आणि मी एखादी चुकीची गोष्ट, देवबापाच्या इच्छेच्या विरुद्ध गोष्ट केल्यानंतर देवबापांचं अंतःकरण दुखावलं जात असेल, परंतु देवबाप तुम्हाला आणि मला सोडत नाही. ज्या वेळेला देवबापाचं वचन म्हणत आहे की ही गोमर तिकडे गेली, त्यावेळी काय केलेलं आहे? देवबापाने तिला थांबवायसाठी प्रयत्न केलेला आहे. होशेचं पुस्तक 2 अध्याय 6 वचन पहा. होशेचं पुस्तक 2 अध्याय 6 वचन. यास्तव पहा, मी तुझ्या मार्गाला काटेल्या झाडांचे कुंपण घालीन आणि तिला तिच्या वाटा सापडणार नाहीत अशी मी आडभिंत तुझ्यापुढे बांधेन. देवबाप काय करत आहेत? आडभिंत बांधत आहेत. अरे परत ह्या पापाकडे जायला नको, परत ह्या चुकीकडे जायला नको, परत यांनी आज्ञाभंग करायला नको, परत यांनी या व्यभिचाराकडे जायला नको. देवबापांची इच्छा आहे. त्यासाठी देवबाप काय करत आहेत? आडभिंत घालत आहेत. त्यासाठी देवबाप आडभिंत घालत आहेत, रोखत आहेत, सांगत आहेत, जाऊ नको, जाऊ नको, जाऊ नको. तुमच्या आणि माझ्यावर सुद्धा सार्वकालिक रीतीने देवबापाने प्रीती केली. ही सार्वकालिक रीतीने प्रीती केल्यामुळं तुम्ही आणि मी आज जीवन राहू. ज्या तुम्हाला मला स्वतःच्या रक्ताने देवबापाने विकत घेतलं आणि तुम्हाला मला स्वतःची लेकरं बनवलेली आहे. देवबाप म्हणत आहे, तुम्हाला मला देवबापाने स्वतःची लेकरं बनवलेली आहे. 1 योहानस पत्र 3 अध्याय 1 वचन. देवबाप म्हणतात की कशी देवबापाने प्रीती करून आम्हाला देवबापांची लेकरं बनवलेली आहे काही समजत नाही. आम्ही कसेही लोक. तारणानंतर सुद्धा तुमचं आणि माझ्या प्रियानो देवबापाने किती वेळा दुखवला असेल, कितीतरी वेळा तुम्ही आणि देवबापांच्या विरुद्ध भागला असेल, परंतु देवबापाने सार्वकालिक प्रीती तुमच्या आणि माझ्यावर केली. देवबाप म्हणत असतील किती वेळा जारकर्म केलेलं आहे. हे जारकर्म काय आहे आम्ही समजून घ्यायला पाहिजे. जारकर्म काय आहे? देवबाप म्हणत आहे किती वेळेला मी तुम्हाला सोडवलेलं आहे, किती तुम्हाला शिक्षा करायला पाहिजे होती. शिक्षा झाल्यानंतर सुद्धा मनुष्याला आनंद व्हायला पाहिजे. खरं तर इब्री लोकांस पत्र 12 अध्याय 6 वचन. देवबाप ज्याच्यावरती प्रीती करतात त्याला ते
शिक्षा करतात, सोडून देत नाही. प्रियानो, आपली पत्नी दुसरीकडे पाहत आहे नुसतं म्हटलं तरी अंतःकरणामध्ये किती राग मनुष्याचा येतो. देवबापांचे आम्ही पत्नीच्या स्वरूपामध्ये आम्ही आहोत. मंडळी देवबाप आमचे कसे पती, मंडळीचे पती म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आहे. आम्ही तिकडे पाहिलं तर आमच्या लक्षात येईल किती वेळा आम्ही दुखवलं, किती वेळा आम्ही सोडलं, परंतु देवबापाने आमच्यावरची प्रीती नाही कमी केली. देवबाप आमच्यावर अजूनही प्रीती करत आहे आणि काय म्हणत आहे, तू आता काय कर, परत दुसऱ्या नवऱ्याकडे जाऊ नको. म्हणजे काय करू नको, परत व्यभिचारामध्ये जाऊ नकोस. हे व्यभिचार काय आहे, जारकर्म काय आहे आपण पाहू परत. परंतु देवबाप म्हणत आहेत ह्या जारकर्माकडे आम्ही परत जायला नको. म्हणजे देवबापांना सोडून आम्ही जायला नको. आमच्या मनामध्ये एक आणि एकच इच्छा असायला पाहिजे. कैसित पाऊल म्हणत आहे 2 Corinthians 5:9 की मी माझ्या डोक्यामध्ये दुसरा काही विचार नाही, कसं मी देवबापांना संतुष्ट करत जीवन जगेल त्याच्याकडे माझं लक्ष लागलेलं आहे. 1 Corinthians 7:मध्ये म्हटलेलं आहे, जसं पत्नी पतीला खुश करण्यासाठी कसं जगत असते, पत्नी कसं पतीला खुश करण्यासाठी जगत असते, पती कसं पत्नीला खुश करण्यासाठी जगत असतो. तिला काय आवडेल काय नाही याच्याकडे तिचं लक्ष असतं. तसं तुम्ही आणि देवबापांची इच्छा आहे की देवबाप म्हणत आहे की तुम्हाला आणि मला देवबाप सार्वकालच्या प्रीतीनं देवबाप वागवत आहे. सार्वकालची प्रीती तुमच्या आणि माझ्यावरती देवबापाला. आम्ही काय करायला पाहिजे, आम्ही सतत या गोष्टीकडे लक्ष ठेवायला पाहिजे प्रियानो, की माझ्या पाहण्याच्या द्वारे, माझ्या विचारांच्या द्वारे, माझ्या इच्छेच्या द्वारे, कृतीच्या द्वारे, माझ्या ऐकण्याच्या द्वारे, बोलण्याच्या द्वारे माझ्या देवबापांना आनंद होत आहे का? काय त्यांचं दुःख, त्यांच्या अंतःकरणाला आम्ही दुःख देतो. प्रियानो, देवबाप तुम्हाला मला सांगत आहे, देवबापांनी इस्रायलच्या लोकांच्यावरती नुसती प्रीती केली नाही. देवबाप काय म्हणत आहेत, परत देवबापाने त्यांना क्षमा केली. होशेचं पुस्तक 1 अध्याय, होशेचं पुस्तक 1 अध्याय 10 वचन, होशेचं पुस्तक 1 अध्याय 10 वचन. तरी जी समुद्राची वाळू मापवत नाही, गणवत नाही, तिच्यासारखी इस्रायलाची संतानाची संख्या होईल. आणि असे होईल की ज्या ठिकाणी त्यांना तुम्ही माझे लोक नाही असे म्हणण्यात आले होते, तेथे त्यांना जिवंत देवाची लेकरे असे म्हणते. देवबापाचं वचन म्हणत. देवबापाने कशी प्रीती आहे पहा देवबापाची. इतकं लोक देवबापापासून दूर गेले, इतकं लोकांनी विचार केलेला आहे, इतकं यांनी देवाकडे वळलेले आहे, परंतु तुम्हाला देवबाप म्हणत आहे त्यांना मी क्षमा केली. आणि परत जे लोक माझे लोक नाहीत असं म्हणण्यात आलं त्या ठिकाणी देवबापाची ही लेकरं आहेत असं देवबाप लोक म्हणते. देवबाप तुमच्या माझ्यावरती दया करू प्रियानो. तुम्ही आणि मी देवबापांच्या हृदय समजण्यासाठी तुमचं आणि माझं देवबापांच्याकडे लक्ष लागलेलं असावं. देवबापांची खूप इच्छा आहे. देवबापांचं हृदय आम्हाला समजायला पाहिजे. देवबापांच्या हृदयाला आमच्या वागण्यामुळे, बोलण्यामुळं, ऐकण्यामुळं आणि पुष्कळ गोष्टींच्यामुळं कसा त्रास होत आहे का ह्याच्याकडे तुम्ही आणि मी लक्ष लावायला पाहिजे. आमच्या कृतीमुळं देवबापांच्या हृदयाला त्रास होत आहे का ह्याच्याकडे आम्ही लक्ष लावायला पाहिजे. आणि आम्ही देवबापाने तुमच्या आणि माझ्यावरती प्रीती केलेली आहे, त्या प्रीतीला योग्य रीतीनं तुम्ही आणि मी चालाल. जसं होशेचं पुस्तक 3 अध्याय 3 वचनामध्ये देवबाप म्हणत आहे की तू माझ्याजवळ कायम स्वरूपी राहा. दुसरीकडे जाऊ नको, विचार करू नको, अन्य देवांच्याकडे पाहू नको, अन्य गोष्टींच्याकडे पाहू नको, अन्य गोष्टींच्याकडे लक्ष देऊ नको, कारण मी तुला विकत घेतलेला आहे. आता तू काय कर, जसं पतीला खुश करण्यासाठी पत्नी सतत प्रयत्न करत राहते, पत्नीला खुश करण्यासाठी जसा पती सतत प्रयत्न करत राहते, तसं तू काय कर, मला संतुष्ट करण्याकडे लक्ष दे. देवबाप तुम्हाला आणि मला आशीर्वाद द्यायला बसले आहेत, प्रीती करायला बसलेले आहेत. आम्ही देवबापांच्याकडे लक्ष लावावं. देवबापांची खूप इच्छा आहे. होशेच्या पुस्तकातून तुम्हाला मला संदेश देवबाप देऊ इच्छितात. तुम्ही आणि मी जारकर्मी व्हायला नको, नाहीतर आकाशाच्या राज्याचं वतन आम्हाला मिळणार नाही. माझ्या प्रिया देवबाप तुमच्या आणि माझ्या संगती त्यासाठी पुष्कळदा ज्यावेळी आम्ही एकांतामध्ये आहोत त्यावेळी बोलत राहतो.
या ठिकाणी कुठं बोललेले आहे देवा इस्रायलच्या लोकांची पहा होशेचे पुस्तक 2 अध्याय 14 वचन. होशेचे पुस्तक 2 अध्याय 14 वचन. याकरता पहा मी तिला मोहून तिला रानात आणले व तिच्या हृदयाशी गोड वचने बोले. देव बाप आम्हाला प्रकट होत राहतात. कुठे प्रकट होत राहतात? या ठिकाणी लिहिलंय रानामध्ये, इंग्लिशमध्ये वाइल्डरनेसमध्ये. इन द वाइल्डरनेस. इन द वाइल्डरनेस म्हणजे आम्हाला दिसतंय की प्रेषित पौलांना देवबाप घेऊन गेले 3 वर्ष अरब देशामध्ये, अरबस्थानमध्ये देवबाप पौलांसंग ती बोलत राहिले आणि देवबापाने एक महान दास देवबापाने तयार केला. 40 वर्ष मोशेंशी देवबाप बोलत राहिले आणि देवबापाने मोठा दास, ज्यांनी इस्रायलाच्या लोकांना मिस्रातून काढून इस्रायलाच्या देशामध्ये घेऊन आले, असा मोठा दास देवबापाने तयार केला. 21 वर्ष लाबानाकडे ज्यावेळी याकोब काम करत होते त्यावेळी याकोबाच्या बरोबर देवबाप बोलत राहिले. याकोबांच्या लक्षात आलं, अरे मला परत जायला पाहिजे, जो देश मला देवबापाने दिला आहे त्याकडे जायला पाहिजे. त्या ठिकाणी माझ्या संतांना देवबापाने आशीर्वाद दिलेला आहे. आणि याकोब परत आले. कसे आलेले आहेत परत? अन्य देव सगळे टाकून. प्रार्थनाचं पुस्तक 32 अध्यायामध्ये लिहिलेलं आहे, तू सर्व अन्य देव काढून टाक तुझ्या डेऱ्यातून आणि तू परत येतीलच. परत देवबाप सांगतो, तुम्ही आणि मी सुद्धा देवबाप प्रियानो, आमच्या अंतःकरणामध्ये काय देव असतील आम्ही पूजा करत आहोत, स्वतःची करत आहोत, सेल्फची करत आहोत, तर त्याच्यापासून आम्ही दूर व्हावं. देवबापांची इच्छा आहे. आणि देवबापांच्यावरती जसं देवबापाने आम्हावरती सार्वकालिक प्रीतीने प्रीती केलेली आहे, तसे देवबापांच्यावरती प्रीती करणारे लोक, देवबापांचं हृदय जाणणारे लोक, देवबाप दाविदांच्या विषयी काय लिहितात? माझ्या हृदयासारखा मनुष्य. म्हणजे काय? देवबापांचं हृदय दाविद राजाने जाणलेलं होतं. काय देवबापांना आवडते, काय आवडत नाही, कशामुळे देवबापांना दुःख होतं, कशामुळे होत नाही, कशामुळे देवबापांना आनंद होतो, म्हणून आम्ही बनावं. देवबापांची इच्छा आहे. होशेच्या या पुस्तकातून देवबाप तुमच्या माणसांशी बोलत आहे आणि तुम्हाला मला सांगत आहे, जसं योएल होशे या गोमर संगती वागलेली आहे तसं मी तुमच्या संगती वागत आहे. तुम्ही आता माझे व्हा, माझ्याकडे पहा आणि मला संतुष्ट करण्यासाठी बोलतात. देवबाप तुमच्या माझ्यावरती दया करून प्रियांनो आणि हा प्रत्येक आत्मिक दारकर्मापासून तुम्हाला मला देवबाप दूर करू आणि देवबापांना आवडणारे जीवन जगण्यास देवबाप तुमचा माझं सहाय्य करू. प्रार्थना करू. तिमोथी जास्त नाही प्रगत थोडी बापा कधी बनणारे कधी सांगते बापा आकाशाने मार्गना दे बापा सर्वपदी प्रभू हाताने नावाने आपल्या बाबा घातल्या आपल्या पृथ्वीबद्दल अभावबद्दल बापाबद्दल होशाचं पुस्तक 1-3 अध्याय बाबास बोला मनापासून आभार मानतो. स्तुती आणि करतो. होशे आणि देवबापांची पत्नी गोमर यांचं जीवमसन प्रकट केलं. मनापासून आभार मानतो. स्तुती आणि करतो. गोमर देवबाप स्वतःच्या मनाप्रमाणे कशी वागत आहे आणि देवबापा आपण त्यांना कितीतरी वेळा अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु देवबापा गोमर स्वतःच्या मनाप्रमाणे आणि देवबापा स्वतःचं जीवन देवबाप खुश करण्यासाठी कसं देवबापा जीवन जगत आहे हे आपल्या वर्षाने दाखवून दिलं. मनापासून आभार मानतो. स्तुती आणि करतो. आम्हाला सुद्धा देवबा जगामध्ये आपण देवबाप खूप अडवण्याचा प्रयत्न करत आहात, तरीसुद्धा देवबा आम्ही आमच्या मनाप्रमाणे आम्ही जीवन जगत आहोत. अशा प्रकारचं जीवन आम्ही जगू नये अशी आपली इच्छा आहे. मनापासून आभार मानतो. स्तुती आणि देवबा गोमर देव अशा प्रकारचे जीवन जगत आहेत, तरीसुद्धा देवबापा पण होशे यांना देवबापाने कसे देवबापा आज्ञा केलेली आहे आणि देवबापा गोमर यांच्यावर प्रीती करण्यासाठी देवबापा त्यांना सांगितलेलं आहे. आणि देवबापा होशे देवबापा कसे देवबापा गोमर यांच्यावर देवबापा प्रीती करत आहेत हे आपल्या वचनात दाखवून दिलं. मनापासून आभार मानतो. स्तुती आणि देवबापा जगामध्ये देवबापा आम्ही देवबापा जरी देवबापा मी या जगामध्ये देवबापा आम्ही आपल्याला योग्य वाटतं असं जीवन जगत नाही, तरीसुद्धा देवबापा आम्ही आमचा देवबापा सर्व प्रकारचा नाश होऊ नये त्यासाठी देवबापाच्यावर कसं आपण प्रीती करत आहात आणि देवबापा आम्ही देवबापा आपण जे प्रीती करत आहात त्या प्रीतीसाठी आम्ही योग्य तर कसं आम्ही जीवन जगावं अशी इच्छा आहे. आपल्या वचनाद्वारे समर्पित केलं. मनापासून आभार मानतो. स्तुती आणि देवबापा गोमर देवबापा कितीतरी वेळा देवबापा होशे यांनी देवबापा आपल्या घरामध्ये आणूनसुद्धा देवबापा परत देवबापा ते कसे अन्य देवांच्या घरात कसे देवबापा वाईट गोष्टी देवबापा ते उघडलेले आहे आणि देवबापा तरीसुद्धा देवबापा आपण गोमर देवबापा प्रीती करण्यासाठी
होशयाना सांगत आहे. देवबा आम्ही सुद्धा देवबा अशा प्रकारे आपलं जीवन असू अशी आपली इच्छा आहे. देवबापा आम्हाला देवबापाची ओळख झालेली आहे. या जगामध्ये देवबापा आपली ओळख देवबापा आम्हाला झालेली आहे. आम्ही आपले लेकरं बनलेलं आहोत. देवबापा जगामध्ये परत देवबापा आम्ही वाईट गोष्टीकडे वळवणे अशी आपली इच्छा आहे. आणि देवबापा जगामध्ये देवबापा आम्ही देवबापा आपल्याला उपयोग पडेल अशा प्रकारची जीवन अशा आपली इच्छा आहे. मनापासून आभार मानतो. सत्य आणि गोमार यांच्याबरोबर देवबापा रानामध्ये अरण्यामध्ये देवबापा आपण त्याच्याबरोबर देवबापा बोलत आहात. या जगातील अरण्यामध्ये देवबापा आमच्याबरोबर देवबापा आम्ही आपण बोलावं अशी आमची इच्छा नाही. देवबापा आम्ही जगामधील देवबापा देवबापा जगामधील देवबापा खूप कष्टामध्ये जाऊन देवबापा आम्ही आमची वाणी ऐकावं अशी आपली इच्छा नाही. तर देवबापा आम्ही जोपर्यंत आपण प्रीती करत आहात तोपर्यंत देवबापा आम्ही आपली वाणी ऐकावी अशी आपली इच्छा आहे. मनापासून आभार मानतो. सत्य आणि देवबापा गोमार जसे देवबापा प्रत्येक वेळेस देवबापा होशे यांच्या घरामधून देवबापा निघून बाहेर जात आहेत. अशा प्रकारचे जीवन देवबापा आम्ही आपण देवबापा आम्ही आपले लेकरं आहोत. तेव्हा आम्ही आपल्या जवळून देवबापा आम्ही दूर जाऊ नये अशा आपली इच्छा आहे. आणि देवबापा आपल्यापासून देवबापा दूर जाऊन देवबापा आम्ही जगातील देवबापा गोष्टीमध्ये आम्ही राहू नये अशी आपली इच्छा आहे. मनापासून आभार मानतो. सत्य आणि गोड इसा लोकांनी देवबापा हे समृद्धीकरणाच्या या पाठीमागे लागलेले आहेत. मनुकांच्या ढेपाची त्यांनी आवड धरलेली आहे. त्यामुळे देवबापा तिने गोमर आणि देवबापा इतर लेकरांना देवबापा आपलं शिक्षण ते देऊ शकले नाहीत. त्यामुळे देवबापा गोमर यांचं किती नुकसान होतं आहे आपल्या वर्षात दाखवून दिलं. मनापासून आभार मानतो. सत्य आणि गोड आम्ही देवबापा आपलं शिक्षण देवबापा सोडून देवबापा जगातील समृद्धीकडे आम्ही देवबापा पाठीमागे लागू नये अशी आपली इच्छा आहे. मनापासून आभार मानतो. सत्य आणि गोड आम्ही देवबापा आपल्या मार्गामध्ये राहून आपलं देवबापा शिक्षण घेऊन देवबापा जीवन जगावं अशी आपली इच्छा आहे. आणि देवबापा आपलं शिक्षण घेऊन देवबापा ते आपलं शिक्षण आम्ही आपल्या मुलाबाळांना द्यावं अशी आपली इच्छा आहे. मनापासून आभार मानतो. सत्य आणि गोरबापा गोमारवर देवबापा तिला अडवण्यासाठी आपण खूप प्रयत्न केलेले आहेत. आणि देवबापा इस्रायलच्या लोकांच्या आपण खूप मोठी कृती केलेली आहे. या प्रवाशांना दाखवून दिलं. मनापासून आभार मानतो. सत्य आणि गोरबाच्या आपण ज्यावेळेस आम्हाला अडवण्याचा प्रयत्न करत आहात त्यावेळेस देवबापा आम्ही देवबापा आपली आज्ञा म्हणून देवबापा आपल्या जवळ देवबापा येऊन देवबापा आम्ही देवबापा वाटेच्या प्रत्येक प्रकारासमोर आम्ही दूर राहणार लोक असा आवश्यक इच्छा आहे. मनापासून आभार मानतो. सत्य आणि गोड आपल्या वचनामध्ये आपल्याला दाखवून दिलं की ज्या मी लोकांना देवबापा पण आपल्या राजाचं वतन देवबापा देणार नाही. तर देवबापा हा इशारा आपण आम्हाला केलेला आहे. अशा प्रकारचे जीवन देवबापा आम्ही जगू नये अशी आपली इच्छा आहे. मनापासून आभार मानतो. सत्य आणि गोड आम्ही आपल्याला योग्य वाटेल अशा प्रकारचं जीवन जगून देवबापा जगामध्ये आम्हाला देवबापा आम्ही आपल्याला उपयोगी होईल अशा प्रकारचं जीवन आम्हाला कसं जगता येईल आम्ही लक्ष देऊन जीवन जगावं अशी इच्छा आहे. मनापासून आभार मानतो. सत्य आणि गोड सुंदर माणसानं प्रकट केलं. मनापासून आभार मानतो. सत्य आणि गोड वचन शत्रुघ्नाच्या हिणावू नये प्रत्येकाच्या आपलं लक्ष करता विश्लेषण करून आपला वचन ब्राह्मण म्हणून आपण नावाला धरून सर प्रार्थना उपास प्रभूषांच्या मान मागतो. आता प्रभू श्रीकृष्णांची कृपा देवबापांची प्रीती पवित्र आत्म्याचे सर्व बरोबर आता आणि सासू